नमस्कार मंडळी, मी अथर्वगाडी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असा. आज आम्ही जातलो रांगणागडार आणि काय काय बघतलो आणि कोण कोण येतले ते तुमका दाखवते. चला. आता आम्ही हय पावणे टायमार थांबलेलो, कांदे आणि घेऊची होती म्हणान. आता आम्ही कांदे आणि घेतलो आणि आता आम्ही जाऊ बाहेर पडतो. पुढे जाऊन बाकीचे गेले आहेत, आम्ही पाठी येऊ ते बघा. चला. यो रोड गेलो असा तो मामाच्या गावात. अडे सगळे जण फिराक जातात. मित्रांनो, ती तुमका जागा दिसताना थंय आपल्याक जाऊचा गडावर. आता आपण जाऊया पुढे. आता आम्ही मित्रांनो रांगणागडाच्या पायथ्याशी इलो असो. बघू शकतात काय व्ह्यू दिसता तो. पुढे असा महालक्ष्मी मंदिर हा, आपण तुमका दाखवतोय. मित्रांनो, या मंदिर तुमका दिसतात असा महालक्ष्मी मंदिर नारूचा. आम्ही बाहेरसूनच पाया पडतो. बघा हे असा कमाल रांगणागडाच्या पायथ्याशी आहे बघा. हे फिराक बनले मित्र मंडळी. तर आपण आतमध्ये जाऊया वरती. हे बघा बघू शकतात कोण कोण इले ते. गणोहा, बाबल्ला, वैभवदा, बंटियादा आणि मयूरदा असा. मित्रांनो बघू शकता, हे बघा कोण कोण इले ते मित्रमंडळी सगळे. आता आम्ही वर जातलो. चला. मित्रांनो, आता प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामान ते दिसता पिशव्यानी असत. आता आम्ही सगळेजण अर्धवट घेतलो पिशव्यानी. आता आम्ही इला आतमध्ये दोन साईडीन रानानी वाढलेला बघू शकतात. मित्रांनो, तो तुमका झेंडो दिसताना थंय आपल्यापर्यंत खाली थंय जाऊचा. बाकीचे 3 जण पुढे गेले. आता आम्ही 3 जण पाठी येऊ हौसून. आता आम्ही वर जातलो. चला. आता आम्ही वर इलो तर हय बॅनरांनी असे लावलेले, त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे किल्ल्याविषयी. आमका मयूरदा माहिती देतलो सगळ्यांका. काय काय माहिती सांगता ती बघी. आता हे बघा मेन गेट मधून आतमध्ये येल्यावर ही तोप दिसता आणि ह्या साईडीक पण असा. थोडे मयूरदा आणि पिशवी घेऊन चाललो आता पुढे. आता पुढे बघूया काय काय दिसतं आता बघूया. चला. हा व्ह्यू दिसता तो बघू शकता. हे बघा एकदम भारी दिसता. आणि एवढे वैभव ठाकूर येता. तर आपण जाऊया. मित्रांनो, ही तुमका दिसतात ती असा घोडेबाव बघू शकतात. त्या साईडीक पण. आता आतमध्ये आपण जाऊया नको. मित्रांनो, हे बॅनर लावलेला बघू शकतात असा गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर, तलाव, रांगणादेवी मंदिर, यशवंत दरवाजा आणि हनुमंत दरवाजा. ते आता बघूक जाऊया आपण. ह्या साईडीक जाऊया. चला. आता आम्ही इलो गणेश मंदिरकडे बघू शकतात. मित्रांनो, आता आम्ही त्या साईडीक होतो. आता आम्ही ह्या साईडीक गेलो बघू शकतात. आणि या साईडीक गणेश मंदिर हा पायाने पडलो. आता आम्ही दुसरीकडे येतलो बघू. चला. महादेव मंदिराकडे इलो. आता आतमध्ये जाऊया. चला. आता आम्ही इलो महादेव मंदिरकडे. काय लाईट बीट काय नाही बघू शकता. आणि कडी पण म्हणा मी बाहेरसूनच व्हिडिओ करतोय. मित्रांनो, ही तुमका वीर दिसता ती असा शिवाजी महाराजांच्या काळात मारली होती. पाणी तर खूपच खोला काय किती काय माहीत नाही. आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, ही दिसता ती तुमका ही असा दीपमाळ. तर आपण आतमध्ये बघूया काय काय. आता मित्रांनो, आता आम्ही इलो रांगणादेवी मंदिराकडे. आता आतमध्ये जाऊया आणि बघूया, दर्शन घेऊया. आता यासाठी गेलो तर हनुमानाची मूर्ती आहे बघू शकतात. पाया पडून घेऊया. हनुमान मंदिराच्या साईडीक जाऊ. पाषाणात मंदिराच्या बाहेर बघा बघू शकतात. आणि साईडीक काय दिसतात ती असा तोप आहे बघू शकतात. हे बघा. आणि असा दीपमाळ्याच्या समोरच जातो. आणि मित्रांनो, हे दिसतात ती बघा पाषाणात 4-5 पाषाणात बघू शकतो. आता आम्ही तलावाकडे जातो थोडे त्यासाठी. चला. आता आम्ही तलावाच्याच बाजू काय महादेव मंदिर आहे यासाठी पण. हे बघा. दर्शन घेवा. आता आम्ही तलावाकडे बघू शकतात. पूर्ण भारी वाटता, एकदम निसर्गरम्य. आता आम्ही तो बघलेलो तो पहिलो झेंडो. आता आम्ही दुसऱ्या झेंड्याकडे जातो. हे बघा. आणि या साईडीकडे धबधबा असता पावसाळ्यात फुल भरताडे. मित्रांनो, थोडे गेलो तो मस्त भारी वाटतं म्हणून सांगतात. आपण जाऊन बघूया की थंड आणि आतमध्ये. आणि सावळी पण बरा जोग बिग मस्त की एकदम पॉवरफुल जागा. तर बघूया आतमध्ये जाऊया आपण.
हे बघा हे जोग बिग बरा आहे बघा एकदम थंड मस्त मस्त. मित्रांनो एक नंबर जागा. आता ते थडे गेले आता येतले. फक्त आणि मित्रांनो हे पावसाच्या याच्यात हय बसाक शकलो नाही कारण हय धबधबा थंय थंयसून पूर्ण अडे पाणी येत असता आणि हे फुल भरतं ते फक्त. आणि आत्ताच थोडा थोडा पाणी दिसता आता ते येतात बघूया. मग अशी तुमका मी सांगलेलं आहे धबधबा वरती आहे म्हणा येतो धबधबा होय पावसाळ्याच्या दिवसात पाणी बिनी येतं होय हसून पूर्ण वाहत जातं पाणी खाली. आणि आता बघूया होय बसतात की हे बघा पूर्ण हे मोठं असतं होय. आता काय पाणी नाही पुन्हा असलं काय आणि हडे पण वाटतं जेवण बिवण करत असतात. मित्रांनो हे धबधब्याकडे गेलो तर होय आणि पूर्ण थंड करा फ्रीजपेक्षा जास्त थंड हा. हे बघा बाटली ठेवली. आणि आता बाटली घालून ठेवले ना थंड पाणी जाण्यासाठी. मित्रांनो आता आम्ही जेवक बसतो 1 वाजलो तसो. आता जेवण घेऊया आणि मगेन जाऊया काही ते. मित्रांनो आता मस्त आहे की जेवलो विलो वाजले आता 1:30 वाजले. आता जेवण आम्ही ह्यासाठी घेतो परत मंदिराकडे तर थडे जाऊया चला. मित्रांनो ही बघा मस्त आहे की दरी दिसता आणि थडे तलाव सारखे काहीतरी असा आणि अडे पूर्ण दर्या खोल सगळं हो. आणि आता मग झाला मा चला जाऊया आता सावयकडे बसतलो आम्ही. मित्रांनो आता आम्ही इलो पहिल्या झेंड्याकडे. किती भारी वाटतं आता बघू शकतात. हे बघा सगळं इलेत फोटो बिटो आता काढतलो आणि मग आता घराक जाऊक बाहेर पडतलो. मित्रांनो वरती इलो तर किती भारी वाटतं आता बघू शकता. निसर्गरम्य एकदम वातावरण आणि हवा पण बरी आता बघू शकता. आता मित्रांनो आजचो रांगणागडावरलो ब्लॉग कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टा फॉलो करू विसरा नको. धन्यवाद.